शेल्डन यांनी केलेले वर्गीकरण या टॉपिक्सवर आपण बोलूया। शेल्डन यांनी शेकडो लोकांची छायाचित्रे मागवून पुढून व एका बाजूने अशी घेतली आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर समान शारीरिक वैशिष्ट्यांना अनुसरून त्याचे वर्गीकरण केले। त्यांना असे आढळले की काही शारीरिक वैशिष्ट्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात। त्यांनी असे सुचविले की व्यक्तीमधील शारीरिक भेद 3 मूलभूत घटकाच्या प्रमाणावर अवलंबून असतात। हे 3 घटक म्हणजे गोलाकृती, आयताकृती आणि लंबाकृती। गोलाकृती या घटकाने स्नायू आणि हाडे यांचे आधिक्य सुचविले जाते। ज्या व्यक्तीमध्ये आयताकृती या घटकाचे प्रमाण अधिक असते अशा व्यक्ती शरीराने धिप्पाड व बळकट स्नायूच्या असतात। लंबाकृती या घटकाने उंच आणि कृष्णता याचे प्रमाण सूचित होते। ज्या व्यक्तीमध्ये हा घटक अधिक प्रमाणात असतो अशा व्यक्ती उंच व किरकोळ शरीरयष्टीच्या असतात। मानसिक कार्यावर आधारित वर्गीकरण। दैनंदिन व्यवहारात आपला अनेक व्यक्तीशी संबंध येत असतो। त्यापैकी काही व्यक्ती त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वागण्याने आपले लक्ष वेधून घेतात व कायमच्या लक्षात राहतात। उदाहरणार्थ, संजय हा तरुण मुलगा हुशार व कल्पक आहे, परंतु आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या मनाचा थांगपत्ता तो लागू देत नाही। तो अतिशय हळव्या मनाचा असून त्याला टीका अजिबात सहन होत नाही। तसेच तो संशयखोर असून इतरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो। या उलट विजय मात्र सर्वांमध्ये मिसळणारा, खेळकर व बोलका आहे। मनात जे काही असेल ते मोकळेपणाने बोलतो। मनाचा कठोर असल्याने त्याच्यावर टीकेचा अजिबात परिणाम होत नाही। संजयप्रमाणे तो संशयखोर तर अजिबात नाही। वरील उदाहरणावरील संजय आणि विजय यांची स्ववैशिष्ट्ये परस्पर विरुद्ध आहेत हे उघड आहे। अशा वैशिष्ट्यामुळेच काही व्यक्ती नेहमी आपल्या स्मरणात राहतात। संजय व विजय यांच्या शारीरिक वैशिष्ट्याचा येथे उल्लेख नाही, तर ते दोघे इतर व्यक्तीशी कसे वागतात, कसे बोलतात, त्यांना कोणत्या गोष्टीत रस वाटतो याचेच वर्णन आहे। ही त्याची मानसिक कार्य होत। याचा अर्थ असा की संजय व विजय मानसिक कार्याच्या बाबतीत परस्पराहून भिन्न आहेत। नेमकी हीच गोष्ट विचारात घेऊन कार्ल युंग ह्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे प्रकार सुचविले आहेत। मानसिक कार्यावर आधारित व्यक्तिमत्व प्रकारांना मानसशास्त्रीय प्रकार असेही नाव आहे। व्यक्तींनी सभोवतालच्या परिस्थिती संबंधी किंवा स्वतः संबंधी दाखवलेली अभिरुची किंवा अवधान यावर मानसशास्त्रीय प्रकार अवलंबून आहेत। स्टर्न, रोरशा, जेम्स आणि कार्ल युंग ह्या शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रीय प्रकार सांगितले आहेत, परंतु असे प्रकार लोकप्रिय करण्याचे श्रेय कार्ल युंग ह्या मानसशास्त्राकडे जाते। म्हणून युंगने सुचवलेल्या वर्गीकरणाचा आपण येथे विचार करू। युंग यांच्या मते सर्व व्यक्तीचे अंतर्मुख आणि बहिर्मुखी असे 2च प्रकार आहेत। अंतर्मुख व्यक्ती स्वतःलाच अधिक महत्त्व देते। तिच्या अभिरुची आणि प्रेरणा तिच्या भोवतीच केंद्रित झालेल्या असतात। या उलट बहिर्मुख व्यक्ती स्वतःऐवजी बाह्य गोष्टींना अधिक महत्त्व देते। तिच्या अभिरुची व प्रेरणा बाह्य गोष्टीकडे केंद्रित झालेल्या असतात। बाह्य आणि वस्तुगत गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते। युंगने असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीत ह्या 2 प्रवृत्ती असतात, परंतु जन्मजात प्रवृत्ती आणि बाह्य परिस्थिती यामुळे कोणती तरी एक प्रवृत्ती प्रभावी ठरते आणि ह्यावरून व्यक्ती अंतर्मुखी बनेल की बहिर्मुखी ते निश्चित होत असते। अंतर्मुखी व्यक्तीच्या वर्तनावरून असे दिसते की ती स्वतः म्हणजे तिचे स्वतत्व हाच तिच्या आचारविचाराचा प्रमुख घटक होय। तुलनेने बाह्य जगाला तिच्या दृष्टीने कमी महत्त्व असते। या उलट बहिर्मुखी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जिचे वर्तन बाह्य गोष्टीशीच अधिक निगडीत असते। या तुलनेत तिच्या दृष्टीने स्वतःला कमी महत्त्व असते। वरील उदाहरणातील संजय हा अंतर्मुखी तर विजय हा बहिर्मुखी आहे असे सहज लक्षात येते। अंतर्मुखी आणि बहिर्मुखी व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। इथे आपण आता एक तक्ता बघूया। त्याच्यामध्ये दिलेले अंतर्मुखी आणि बहिर्मुखी एक वर्तन वैयक्तिक घटकांनी निश्चित झालेले असते, तर बहिर्मुखीमध्ये वर्तन वस्तुनिष्ठ घटकांनी निश्चित झालेले असते। 2 नंबर, शांत, इतरांपासून दूर राहणारा, गुप्तता बाळगणारा व एकांत प्रिय, तर बहिर्मुखी बोलका, इतरांमध्ये सहज मिसळणारा, विश्वासू, इतरांचा सहवास पसंत करणारा। अंतर्मुखीमध्ये 3 नंबर, ताठर, नियम आणि आदर्श डोळ्यापुढे ठेवून जीवन जगणारा,
तर बहिर्मुखीमध्ये समायोजनशील, व्यवहारी, काय फायद्याचे आहे यावर वर्तन अवलंबून. 4. अंतर्मुखीमध्ये हळूवार, संवेदनक्षम आणि संशयी. तर बहिर्मुखी 4 मध्ये कठोर मनाचा टीकेकडे दुर्लक्ष करणारा, संशयी नसणारा. 5. दिवा स्वप्ने व आत्मविश्लेषण यात रममान होणारा. तर बहिर्मुखीमध्ये क्वचितच दिवा स्वप्ने व आत्मविश्लेषण यात रमणारा. 6. भावनिकदृष्ट्या आतल्या गाठीचा, सहानुभूतीशून्य व थंड. तर बहिर्मुखीमध्ये 6. भावनिकदृष्ट्या अनिर्बंध, चंचल, मनमिळाऊ, प्रेमळ. आता इथे संपतो आहे. युग यांनी केलेल्या वर्गीकरणाचा असा अर्थ होतो की कोणतीही व्यक्ती अंतर्मुखी असते किंवा बहिर्मुखी, तिसरा पर्यायच नाही. आपल्या उदाहरणातील संजय व विजय अनुक्रमे अंतर्मुखी व बहिर्मुखी आहेत यात शंका नाही, परंतु त्यांची व्यक्तिगत वैशिष्ट्ये एकदम टोकाची आहेत आणि म्हणूनच अशा व्यक्ती चटकन लक्षात राहतात. आपला असाही अनुभव आहे की आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीमध्ये संजय विजय सारखे लोक फार थोडे असतात. बहुसंख्य लोक असे असतात की ज्यांच्यात अंतर्मुखता किंवा बहिर्मुखता जाणवेल इतकी नसते. म्हणून युगने केलेल्या या वर्गीकरणाचे मूल्यमापन करताना असे म्हणता येईल की जगातील सर्व व्यक्तीचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या प्रवृत्ती समप्रमाणात असतात. म्हणजे हे लोक अंतर्मुखी नसतात व बहिर्मुखीही नसतात, ते उभय स्वरूपी असतात. अंतर्मुखता व बहिर्मुखता या गुणविशेषाच्या मापनाची चाचणी जर हजारो लोकांनी दिली व चाचणीच्या परिणामाचा आलेख काढला तर अंतर्मुखता बहिर्मुखता या गुणविशेषाचे लोकांमध्ये सामान्य वितरण वक्रानुसार वितरण झालेले दिसेल. आकृती क्रमांक 3.2 आपण बघूया. इथे त्यांनी केलेली अशी. याचा अर्थ असा की सर्व व्यक्ती अंतर्मुखता या टोकापासून बहिर्मुखता या विरुद्ध टोकापर्यंत विभागल्या जातात. उभय स्वरूपी या दोन टोकांच्या मध्यभागी असतात. अंतर्मुखी उभय स्वरूपी आणि बहिर्मुखी हे एकमेकांमध्ये इतक्या बेमालूपणे मिसळून जातात की त्यांना विभागणाऱ्या स्पष्ट सीमारेषा काढता येत नाहीत. याचाच अर्थ असा की अंतर्मुखीपासून बहिर्मुखीपर्यंत एक सातत्य असते. अंतर्मुखता बहिर्मुखता या गुणविशेषाच्या बाबतीत व्यक्तीमध्ये प्रमाणभेद असतात. युगने सुचवलेल्या प्रमाणे प्रकारभेद नसतात. आकृतीमध्ये बघू शकता अंतर्मुखी बहिर्मुखी साचेबंद वर्ग प्रकार भेद लोकसंख्या अंतर्मुखी उभय स्वरूपी बहिर्मुखी. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने लोकांचे ठराविक प्रकारात वर्गीकरण करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. व्यक्तिमत्वाच्या गुणविशेषाचा विचार केल्यास असे आढळते की लोकसंख्येत कोणत्याही गुणविशेषाचा वितरण सामान्य वितरण वक्रानुसार होत असते. कोणताही गुणविशेष क्रमाक्रमाने कमी किंवा अधिक प्रमाणात विविध लोकांमध्ये आढळतो. प्रत्येक गुणविशेषाची श्रेणी सलग असते व या श्रेणीवर विविध व्यक्तीचे स्थान अल्पाशाने बदलत जाते. अर्थात व्यक्तिमत्वाचे कोणतेही वर्गीकरण स्थूल किंवा ढोबळ स्वरूपाचे असते असे म्हणावे लागेल. वर्गतत्व दृष्टिकोन आक्षेपार्ह असला तरी ह्या प्रयत्नामुळे व्यक्तिसंबंधीच्या ज्ञानात भर पडली आहे यात शंका नाही. त्यामुळे व्यक्तिमत्वाविषयीच्या नंतरच्या संशोधनाला मोठी चालना मिळाली हे मान्य करावे लागेल.